घरातील मंडळींना एकसारख्या चवीची तुम्ही कितीही चांगली भाजी करून खाऊ घातलीत तरी ते खायचा कंटाळा करतात. पण ही वांग्याची भाजी एकदा का तुम्ही त्यांना करून खाऊ घातलीत तर न खाणारे सुद्धा अगदी सुगंधानेच त्यांना भाजी खावीशी वाटेल. कसलीही पूर्वतयारी न करता, कसलंही वाटण-घाटण न करता अवघ्या 10 मिनिटात तयार होणारी आहे आणि चवीला म्हणाल तर एकदम कमाल लागणारी आहे. चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी इथे आपण मस्त कोवळी लुसलुशीत अशी काटेरी वांगी घेतलेली आहेत. याचे काटे मी आधीच काढून घेतलेले आहेत. वांगे निवडताना हलकेसे दाबून बघायचे. हलकेसे वांगे हाताला असे सॉफ्ट लागले तुम्हाला तर त्या वांग्यामध्ये बिया अजिबात नसतात आणि ते चवीलाही छान असतात. तर आता पूर्ण घेतलेले वांगे आपण इथे काढून घेतलेले आहेत. आता वांग्याचे आपल्याला काप करायचे आहेत. आणि हो, रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी वांग्याचा इथे देठाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. हा असा एवढा मी काढून घेतलेला आहे आणि अगदी आपल्याला हा टोकाचा भाग काढून घ्यायचा आहे. तर आता आपण पूर्ण हे वांगं व्यवस्थित याचे मागचा टोकाचा आणि मधला असा भाग काढून घेतलेला आहे. आता याचे आपल्याला काप करायचे आहेत. तर इथे मी काप केल्यानंतर तुम्हाला दाखवते. या वांग्यामध्ये अजिबातही बिया नाहीत. छान कोळी लुसलुशीत अगदी वाफेवर शिजणारी वांगी आहेत. आता आपण एकाचे 2 भाग आणि दोनाचे परत आणखी 2 भाग करून घेतलेले आहेत. असे एका वांग्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत. आता वांगी आपण काप केल्यानंतर लगेचच ते काळे पडायला सुरुवात होतात. त्यासाठी आपल्याला ते लगेच मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे असतात. तर एका भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये अगदी पाव चमचा एवढं मीठ घातलं आणि लगेचच वांग्याचे काप केलेले आपण पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे ते काळे पडत नाहीत. आता इथे पूर्णच वांग्याचे मी काप करून घेतलेले आहेत आणि असे उलटे करून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये, म्हणजे ते काळे पडायला नको. चला मग भाजीसाठी कढीपत्ता घेऊन येऊ आपण आधी. तर बघा, आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये कढीपत्ता किती छान झालेला आहे. मस्त कोवळा असा ताजा कढीपत्ता कुठल्याही भाजीची चव वाढवतो. तर आता भाजीसाठी बघा आपण आलं लसूण ठेचून घेऊया. तर आता मी मिक्सरलाच फिरवून घेते. आता तुम्ही म्हणाल हे तर वाटण आहे. हे वाटण नाही, हे आपण फक्त मिक्सरला फिरवून घेत आहोत. बऱ्याचदा ताई विचारतात की तुम्ही वाटण तर केलं भाजीसाठी, फक्त हे मी ठेचून न घेता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर बघा, आता हा ठेचा आपला तयार झालेला आहे. आलं, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर आता कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. तर भाजीसाठी तेल गरम करून घेते आधी आणि त्यानंतर आपण यामध्ये एक एक करत साहित्य घालणार आहोत. सर्वात आधी मी पाव चमचा इथे मोहरी घालून घेतलेली आहे आणि मोहरी छान तेलामध्ये आपल्याला फुटू द्यायची आधी. त्याचबरोबर मग पाव चमचा हिंग घालायचा. हिंगही छान तेलामध्ये असा तळलेला आहे. आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरलेला आहे. तर या भाजीमध्ये आपण कांदा वापरणार आहोत. तसं एरवी आपण वांग्याची भाजी करताना कांदा वापरत नाही, पण ही पद्धत एकदा नक्की वापरून बघा. तर आता हलकासा आपल्याला कांदा गुलाबी रंगाचा परतून घ्यायचा आहे. फार जास्त काळपट नाही करायचा. आता सोबतच आपण काही कढीपत्त्याची पानंसुद्धा घालणार आहोत. तसं तर आपण आलं लसूण बारीक करताना कढीपत्त्याची पानं वापरलेली आहेत, पण असे फोडणीमध्येही घालून बघा, छान लागतात. आता कांदा आपण हलकासा सॉफ्ट करून घेणार आहोत. थोडंफार मीठही घालू शकता तुम्ही, कांदा लगेचच असा छान गुलाबी रंग त्याला येण्यासाठी. तर आता मी इथे कांदा परतून झाला आपला की यामध्ये बारीक केलेलं आलं लसूण हे घालून घेणार आहे. तेही चांगलं परतून घेणार आहोत आपण. तर इथे लसूणचं प्रमाण थोडं जास्त वापरलेलं आहे, कारण भाजीसाठी दुसरे आपण कुठलेही खडे मसाले वापरलेले नाहीत. तर इथे लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवल्यामुळे भाजीला चव छान खमंग येते. तर लसूणही खाणं आरोग्यासाठी चांगलंच आहे. तर आता आपण इथे आलं लसूण छान परतून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला वांग्याचे काप घालायचे आहेत. तर इथे आपण वांग्याचे काप घालून घेणार आहोत आणि बघा, इथे मिठाच्या पाण्यात वांग्याचे काप घातल्यामुळे अजिबातही त्याचा रंग बदललेला नाही आणि देठाचाही भाग किती छान फ्रेश असा वाटत आहे. तर आता ही वांगी, आलं लसूण छान व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया आधी. आता पूर्ण हे एकत्र करून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वांगी छान वाफेवर आपल्याला अगदी 50 ते 60% शिजवून घ्यायचे आहेत. तर आता झाकण ठेवते मी यावर आणि छान याला एक वाफ काढून घेते. वाफ आपल्याला देत असताना वांग्यांना गॅसची स्पीड कमीच ठेवायची. आता झाकण काढून घेते. इथे मी 4 ते 5 मिनिटासाठी वाफ वांग्यांना दिलेली आहे. आता वांग्यांचा बघा रंगही बदललेला आहे आणि आलं लसूणसुद्धा चांगलं आपलं परतल्या गेलेलं आहे.
कांदा सुरुवातीला आपण फार जास्त परतून घेतलेला नव्हता, कारण वांगी आपण इथे वाफवून घेत असताना तेव्हाही कांदा शिजला जातो. त्यासाठी तो सुरुवातीला जास्त काळपट करायचा नाही. आता यामध्येच एक एक करत कोरडे मसाले घालून घेणार आहोत. सर्वात आधी इथे आपण चवीनुसार लाल तिखट घालणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि पाव चमचा एवढा गरम मसाला. कुठलाही एखादा साठवणीतला तुम्ही मसाला घालू शकता किंवा गरम मसालाही. आता त्याचबरोबर पाव चमचा धना पावडर घातलेली आहे. आता हे कोरडे मसाले व्यवस्थित जिथे कुठे तेल कढईमध्ये आहे त्या भागामध्ये व्यवस्थित आधी परतून घ्यायचे आणि नंतर मग ते पूर्ण वांग्याला व्यवस्थित लावून घ्यायचे. असे वांगीही छान परतल्या जातात आणि पूर्ण मसाल्याचे फ्लेवरही वांग्यांमध्ये उतरतात. तर त्यासाठी ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आधी आणि नंतर मग यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. तर इथे आता बघा, आपण जे लाल तिखट घातलेलं आहे त्यामुळे वांग्यांना छान असा रंग आलेला आहे. तर आता आपण हे पूर्ण छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी न घालता साधंच असं पाणी रूम टेम्परेचरचं घालणार आहोत आपण. तर इथे तुम्हाला भाजीला कितपत रस्सा पाहिजे त्यानुसार भाजीला पाणी वाढवू शकता किंवा कमी करू शकता. तर इथे मी जवळपास अर्धा ते पाऊण प्याला पाणी इथे यामध्ये घातलेलं आहे, कारण वांगी 50 ते 60% आपली शिजलेलीच आहेत. तर भाजीमध्ये आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ घातल्यानंतर परत एकदा भाजी एकत्र करून घेणार आहोत आणि आता यावर झाकण ठेवून आपली जे वांगे आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर आता इथे भाजी शिजवत असताना गॅसची स्पीड कमीच ठेवायची, त्यामुळे भाजीला रंगही छान येतो, भाजीवर तेलही छान येतं. तर आता झाकण ठेवते आणि कमी स्पीडवर भाजी शिजवून घेणार आहोत. आता आपण भाजीवरचं झाकण काढून घेऊया आणि आपली भाजी शिजलेली आहे. तर आता भाजीचा जो रस्सा आहे त्याला चांगला असा दाटसरपणा यावा आणि चवही छान लागावी भाजीची, यासाठी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट 2 चमचे आपण घालणार आहोत. यामुळे भाजीचा रस्सा जो आहे त्याला दाटसरपणा चांगला येतो आणि भाजीला चवही खूप छान तयार होते. आता शेंगदाण्याच्या कूटाचं प्रमाण तुम्हाला कमी अधिक ठेवायचं असेल तर तुम्ही ते ठेवू शकता, पण कूट सर्वात शेवटी घालायचं आणि मस्त ही वांग्याची एका वेगळ्या पद्धतीची चमचमीत अशी भाजी जेवणासाठी तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला ही वांग्याची भाजी तयार करण्याची पद्धत कशी वाटली आणि तुमची ही पद्धत नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. पुन्हा अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.